नमस्कार. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. घेऊन आलो आहे आपल्या सर्वांसाठी एक नवीन स्टोरी. आजची स्टोरी आपली शिर्डीजवळील राहता तालुक्यातील सावळी विहीर नावाचं एक गाव आहे, तेथील ही घटना आहे. पती पत्नीचा वाद, दोघांच्यातही सामोपचार नाही. पतीने रागाच्या भरात सासरच्या 4 लोकांचा बळी घेतला. शिर्डीजवळील राहता तालुक्यात सावळी विहीर हे काही हजार लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव आणि याच गावामध्ये चांगदेव ध्रुपद गायकवाड हे आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी संगीता, आई हिराबाई, मुलगा रोहित आणि त्याची पत्नी श्वेता असे सर्वजण एकत्रित राहायला होते. दुसरी मुलगी योगिता काही दिवसांपासून आजारी असल्याने आपल्या आईवडिलांकडे माहेरी राहायला आली होती. तर मोठी मुलगी वर्षा ही देखील आपल्या 2 मुलांसमवेत मागील काही महिन्यांपासून माहेरी राहत होती. याचं कारण तिच्या पतीशी घुमसत असलेला कौटुंबिक वाद होता. वर्षाला 2 मुली होत्या, 6 वर्षाची माही आणि 5 महिन्याची स्वरा. तसा सुरुवातीला संसार सुरळीत चालू होता, पण सुरेश निकम म्हणजे वर्षाचा पती याला दारूचे व्यसन जडले आणि हसता खेळता संसार विस्कळीत होण्यास सुरुवात झाली. सुरेश पूर्णतः दारूच्या आहारी गेला. दारूच्या नशेत घरी येऊन बायकोला शिवीगाळ व नंतर मारझाड करू लागला. वर्षाला या सगळ्याचा त्रास होऊ लागला होता. सांगून सुधरवण्याचा प्रयत्न केला, पण सुधरेल तो सुरेश कसला. त्याच्या या सगळ्या त्रासाला कंटाळून वर्षा मधून माहेरी येत असे. काही दिवसांनी त्याच्या या सगळ्या त्रासाला कंटाळून वर्षाने संगमनेर पोलीस ठाण्यात पती सुरेश निकम याच्या विरोधात तक्रार दिली. आपला नवरा दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करतो अशा आशयाची ती तक्रार होती. त्यावर पती सुरेश निकम याला ठाण्यात बोलवून पोलिसांनी योग्य समज दिली. त्या सगळ्या प्रकरणानंतर वर्षा आपल्या मुलींना घेऊन माहेरी सावळी विहीर येथे आली. मुलीचा संसार सुखाचा चालावा म्हणून तिच्या वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने वर्षाचा पती सुरेश याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुरेशने कोणालाही जुमानले नाही. तो त्या सर्वांना उर्मटपणे बोलत होता. तेव्हा समजावायला गेलेल्या लोकांना त्याचा राग आला आणि त्यांनी सुरेशवर हात उचलला. आपल्याच घरात येऊन आपल्यालाच मारहाण केली याचा त्याला प्रचंड राग आला होता. काही दिवसांनी तो सासरवाडीला म्हणजे सावळी विहीर येथे आला. वर्षाला सोबत येण्यासाठी आग्रह करू लागला, पण वर्षाने स्पष्ट नकार दिला. त्यातच तिने पोलिसात केलेली तक्रार व नातेवाईकांनी केलेली मारहाण त्याचा त्याला चांगलाच राग आला होता. तेथे त्यांनी पत्नी वर्षासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरातले सर्वजण होते. त्याने वर्षाला पोलिसात तक्रार का केली असे विचारत लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून वर्षाची लहान बहीण योगिताने शिर्डी पोलीस ठाण्यात सुरेश निकम विरोधात तक्रार दिली आणि हेच आगीत तेल ओतल्यासारखे झाले. सुरेश निकम याच्या रागात आणखी भर पडली. या सगळ्या प्रकरणानंतर सुरेशच्या मनात वेगळाच विचार घुमू लागला. बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023ची रात्र. त्या रात्री 10 वाजता गायकवाड कुटुंबियांनी जेवण केले व नंतर आपल्या आपल्या खोलीत झोपायला गेले. वर्षा ही आपल्या आईसोबत किचनच्या जवळ बेडरूममध्ये झोपी गेली. सर्वजण झोपून गेल्यानंतर साधारण 11 वाजता दरवाजा वाजल्याचा आवाज आल्याने योगिताची झोपमोड झाली. तोवर आईने दरवाजा उघडल्याचे तिने पाहिले. इतक्यात योगिताला आईच्या ओरडण्याचा आवाज आला. ती किचनमध्ये धावली आणि समोरचे दृश्य पाहून ती पुरती घाबरून गेली. कारण घरात वर्षाचा नवरा सुरेश आणि त्याचा भाऊ रोशन निकम हे दोघे हातात धारदार चाकू घेऊन उभे पाहिले. त्यांनी तिच्या आईवर वार करून जखमी केले होते. इतकेच नव्हे तर वर्षा निकमवर देखील चाकूने वार केले होते. या हल्ल्यात तीही जखमी होऊन जमिनीवर कोसळली होती. आपल्या आईला आणि वर्षाला वाचवण्यासाठी योगिता पुढे आली असता रोशन निकम याने योगिताला धक्का दिला, तर सुरेश निकम
तिच्या पोटावर वार करून हातावर वार करण्यास सुरुवात केली. त्या तिघी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या होत्या. तर सुरेश आणि रोशन हे संतापाने बेभान झाले होते. समोर येईल त्याच्यावर सपासप वार करत सुटले होते. त्यात योगिता जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडण्यात यशस्वी झाली होती. वर्षा किचनमध्ये पडली होती. ती जागीच ठार झाली असावी असे वाटत होते. तिकडे सुरेश आणि रोशन हे जणू शैतानच झाले होते. ते हॉलमध्ये झोपलेला सासरा चांगदेव आणि त्यांची आई हिराबाई यांच्यावर चालून गेले. त्यांनी कसलाही विचार न करता त्या मायलेकांवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. काही कळण्याआधी त्या दोघांचाही आवाज बंद झाला. त्यानंतर सुरेश हा मोठा मेहुणा रोहित याच्या बेडरूममध्ये शिरला. सोबत रोशनही होता. दोघांनी रोहितवर सपासप वार केले. तिकडे कशीबशी घराबाहेर पडलेली योगिता आरडाओरड करू लागली. एव्हाना रडण्याचा आणि किंचाळण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांना जाग आली होती. शेजारचे सर्वजण घराबाहेर आले होते. त्यांना पाहत योगिता घाबरत घाबरत घराकडे बोट करत सगळ्यांना घडलेला प्रकार सांगत होती. तितक्यात सुरेश निकम व रोशन निकम रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन घराबाहेर आले आणि काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर बसले. जाता जाता ते योगिताला उद्देशून म्हणाले, तुमच्या सगळ्या परिवाराला संपवले आहे. तुम्ही सगळे मध्ये आलात तर तुम्हालाही जिवंत सोडणार नाही. असे बोलून ते नाशिकच्या दिशेने पळून गेले. दरम्यान शेजारचे सर्वजण गायकवाड यांच्या घरात गेले असता रोहित गंभीर अवस्थेत खाली पडला होता. हॉलमध्ये चांगदेव व त्यांची आई गंभीर अवस्थेत पडले होते. तर वर्षा ही देखील शेजारी किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शेजाऱ्यांनी रिक्षा बोलवली. जखमींना श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता वर्षा निकम, हिराबाई गायकवाड आणि रोहित गायकवाड यांना मृत घोषित करण्यात आले आणि इतर जखमींवर उपचार करण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकाराची माहिती मिळताच शिर्डी पोलीस पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मृतांची पाहणी करून शुद्धीवर असलेल्या योगिता जाधव हिच्याकडून घटनेची माहिती घेतली. हा सगळा प्रकार सुरेश निकम व रोशन निकम यांनी केल्याचे समजून आले. विना नंबरच्या पल्सर गाडीवर नाशिकच्या दिशेने पळून गेल्याचेही समजले. त्यांचा मोबाईल नंबर मिळवत पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले असता नाशिकच्या दिशेने दाखवत होते. पोलिसांनी त्वरित आपल्या हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी लगेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे आपल्या पथकासह नाशिक पुणे हायवेवर शिंदेगाव टोलनाक्यावर जाऊन त्यांनी संशयितांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला व वाहनांची तपासणी करत असताना त्यांना नगर पोलिसांनी वर्णन केलेल्या काळ्या रंगाची विना नंबरची पल्सर गाडी येताना दिसली. त्यांनी मोटरसायकलस्वारांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण ते न थांबता वेगाने पुढे निघून गेले. आपल्याला हवे असलेले संशयित हेच असावेत असा कयास बांधून नाशिक पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सुरेश विलास निकम वय 32 तर दुसऱ्या व्यक्तीने आपले नाव रोशन कैलास निकम वय 26 असे सांगितले. हेच संशयित याची खात्री केल्यानंतर नगर पोलिसांना तशी माहिती दिली. 3 जणांचे हत्याकांड करून पळून गेलेल्या संशयितांना नाशिकच्या पोलिसांनी यशस्वीरित्या ताब्यात घेतल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले. नंतर त्यांना नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व पोलिसांना महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून मानाचा सलाम. जय हिंद. धन्यवाद. महाराष्ट्र पोलिसांना मानाचा सलाम. अशाच नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. असंच भेटू पुढे नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी.